नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मगाशीच आपण गुढीचं पाहिलं पूजा करताना, औक्षण करताना. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की मी कुठे आली आहे? तर आज मी आली आहे डोंबिवलीमध्ये नीला काकूंच्या घरी. चला तर मग भेटूया आणि त्यांच्याबद्दल माहिती करून घेऊया. नमस्कार नीला काकू. नमस्कार. नीला काकू, आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. नमस्कार. नाव माझं नीला पाध्ये. राहते मी डोंबिवली पांडुरंगवाडीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा, मण्यांच्या वस्तू, नॅपकिन, बुके करते होलसेल आणि रिटेलमध्ये. आणि आज आले आहे मुलाखत द्यायला माझं व्यासपीठमध्ये. वा काकू, खूप सुंदर तुम्ही तुमची माहिती आणि हे सांगितली, अगदी अलंकारिक भाषेमध्ये सांगितली. काकू, इथे खूप छान छान वस्तू दिसत आहेत आम्हाला मण्यांच्या. तर तुम्ही या व्यवसायाकडे वळालात? सुरुवातीला मी एक्सपोर्ट इम्पोर्ट क्लिअरिंग एजंटकडे होते, पण काही पर्सनल प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे मला तो जॉब सोडायला लागला. आणि मिस्टर बँकेत होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला नाही. त्याच्यानंतर मी हळूहळू बॅगा करायला लागले, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा करायला लागले. तर बॅगांच्या रिटर्न गिफ्ट लॉकडाऊन जेव्हा आला त्यावेळेला बॅगांचा व्यवसाय माझा बंद झाला. मग आता काय करायचं? तर ह्या मण्यांच्या वस्तू मला पूर्वीपासून येत होत्या, त्या मला मैत्रिणींनी सांगितलं त्या करायला लाग ना तू. मग त्याच्यापासून मी हळूहळू त्याच्याकडे वळले. आणि त्याच्यानंतर भरपूर माझ्याकडे जवळजवळ 150-150 प्रकार आहेत. त्यातले मी एक एक तुम्हाला नंतर दाखवीनच. काकू, हे वस्तू ज्या आहेत मण्यांच्या, ह्याचे जे डिझाईन आम्हाला दिसत आहेत, तर ह्या कशा, म्हणजे डिझाईन तुम्ही स्वतः तयार करता की कसं? काही मी स्वतः करते किंवा काही आता बघून बघून वगैरे असं करायला लागले त्याच्यात. अच्छा. आणि आता त्याच्या आधी आपण गुढीची जी पूजा केली, ही गुढी पण तुम्ही स्वतः बनवली? स्वतः शिवलेली आहे मी. ती तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे लेंथ देऊ शकते. 30 इंच लांबी आहे त्याची. आणि 36 इंच म्हणजे लांबी आहे आणि उंची 30 इंच आहे. तुम्हाला आणि उंच वगैरे हवी असली तरी मी ते करून देऊ शकते, म्हणजे कस्टमाइज करून देऊ शकते. त्याच्यात विविध रंग अवेलेबल आहेत माझ्याकडे, ते पण तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे कस्टमरनी समजा हा एक कलर सांगितला, हिरवा सांगितला, निळा, तर तुम्ही तसं. आणि त्याच्याबरोबर मी केळीचं पान आणि आंब्याची पानं अशी पण देते. अच्छा. आमच्या प्रेक्षकांना दाखवाल काकू? इथे जरा ठेवली आहे ही बघा, ही अशी गुढी असते. आणि ही आंब्याची पानं बांधू शकतो. किती सुंदर केली आहे पहा. त्याला लेस पण लावलेली आहे आणि रंगसंगती पण त्यांनी खूप छान घेतलेली आहे. ही किती इंची आहे काकू? ही 30 इंची आहे. अच्छा.
काकू ह्याचं जे मटेरियल आहे, हे कापड जे आहे, हे साधारणतः तुम्ही कुठून आणता? कसं? पूर्वी मी दादरहून आणत होते, पण आता इथले दुकानदार माझे ओळखीचे झाले, त्यामुळे त्या रेटला मला इथे देतात, त्यामुळे मग त्याच इथूनच आणते. याला काय काय रॉ मटेरियल, कपड्यांच्या व्यतिरिक्त गुढीसाठी आता आपण बोलतोय तर गुढीला काय काय? गुढीला एक तर लेस लागते, त्याच्यानंतर खणाचं कापड आहे, त्याच्यात तुम्हाला हवी असेल तर पैठणीमध्ये पण करून देते. बाकी काही विशेष लागत नाही त्याला. एक गुढी बनवायला साधारण तुम्हाला किती तास लागतात? नाही, तशी सगळं रेडी तयार असलं ते एक अर्ध्या तासात तयार होते. म्हणजे आणि आता तर सीझन आहे त्याच्यामुळे. ह्या गुड्यांचा तुम्हाला म्हणजे जो कस्टमर बेस आहे तो बाहेरचा आहे की आपल्या भारतामधलाच आहे? नाही, गेल्या वर्षी माझ्या बऱ्यापैकी बाहेर गेल्या. या वर्षी आता सुरू झालेली आहे ऑर्डर यायला, त्याप्रमाणे आता बाहेरच्या पण ऑर्डरीस येतील. अच्छा, त्यामुळे बघू मी कसं. म्हणजे पण मग तुम्ही देताना असं कसं पॅकिंग वगैरे कसं करून देता गुढीचं? पॅकिंग वगैरे म्हणजे कुरिअर आहे, आणि यावेळेला मी एक ऑफर ठेवली की कुरिअर तुम्हाला फ्री आहे. बरोबर. अरे वा, म्हणजे ते आपल्या क्लायंटला, कस्टमरला काहीतरी सेवा म्हणूया आपण. खूप छान. आणि आता हे झालं गुढीबद्दलचं, पण हे मण्यांचं खूप छान छान दिसतंय काकू आम्हाला. हे मण्यांचं करायचा काय म्हणजे काय उद्देश होता तुमचा? माझा बॅगांचा व्यवसाय जेव्हा बंद झाला तेव्हा मग हळूहळू मी छोटी पावलं करायला लागली. मग ती पावलं केली, गिफ्ट दिली एखाला, ती गिफ्ट दिल्यानंतर त्यांना आवडली, तर मला तू करून देशील का? मग त्याच्यात आता विविध प्रकार आहेत, खूप आहेत प्रकार माझ्याकडे. त्यात सुद्धा त्याच्यात टी कोस्टर्स आहेत, तुम्हाला ते दाखवता इथे आहेत. हे असे टी कोस्टर्स असतात, कारण जेंट्सला काय द्यायचा हा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे हे टी कोस्टर्स देऊ शकता तुम्ही. हे एका सेट मध्ये किती देतात? हे 4 देते. 4 देते. आणि वॉशेबल आहे ते. त्याच्यामुळे आता हे जे आहे हे निरांजन किंवा असं ठेवायला आहे. ह्याच्यात जर मोठी तुम्हाला हवं असेल तर बाहेर समई वगैरे ठेवायच्या, उंबरठ्यात ठेवायला आहे. तसंच हे असं समई आहे ठेवलेली. हे एक निरांजन आहे. अरे वा, हे घरात जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा आपण लावू शकत नाही, तेव्हा हा फक्त दिवा तुम्ही काढून ठेवलात की हे होतं, ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे तेव्हा हा दिवा लावून ठेवू शकतो. अरे वा, खूपच छान. त्याच्यानंतर एक समई आहे, ही समई आहे, ही पण सेम आहे. हा दिवा वरती ठेवायचा आणि जेव्हा नको असेल तेव्हा काढून ठेवायचा. एलईडी दिवा आहे का? एलईडी आहे. आणि तो बंद करता येतो, आणि तो बॅटरीवर आहे, तुमच्या घड्याळाच्या दुकानात मिळतो. त्याच्यानंतर हे असं एक तुळशी वृंदावन केलेलं आहे. अरे वा, हे पूर्ण मण्यांचं आहे. बरोबर. आणि वॉशेबल आहे. त्याला ही पानं लावलेली आहेत. तुम्हाला जर नको असेल तर आमचं वरच्या बाजूने ओपन असतं की हा एलईडी आतमध्ये राहतो, दिवा आतमध्ये जातो आणि बाहेरनं तुम्हाला लाईट हे दिसू शकतो. कारण कशासाठी तर बाहेर जेव्हा आपण बाहेर दिवा लावतो तेव्हा वाऱ्यामुळे विझू शकतो, त्याच्यासाठी ही सोय केलेली आहे. खूप सुंदर आहे. हे पहा तुम्ही, किती छान, अगदी खरं वाटतोय हा. आणि तुम्हाला जर ही पानं नको असतील तर याच्या आतमध्ये काकूंनी दिवा लावायची पण सोय केलेली आहे. त्याच्यानंतर हा पण असा एलईडीचा आहे, म्हणजे लावलेला आहे. हा वॉल हँगिंग आहे. ते तुम्हालाही कुणालाही साधं गिफ्ट वगैरे द्यायचं असेल, कापडाच्या ऐवजी वगैरे देऊ शकताय. त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे, आपण वॉल हँगिंगच आहे. हे 2 मुद्दाम केलेले आहेत, म्हणजे 2 आहेत. ते दाराच्या दोन्ही साईडला किंवा तुम्ही देवघराच्या बाजूला लावू शकता. गिफ्टिंग आयटम पण आहे. त्याच्यात अशी ही दीपमाळ आहे, हे एक प्रकार आहे ह्याच्यात. तो पण तुम्ही, कारण काही वेळा काय असतं, बायकांना काही देऊ शकतो, जेंट्सला द्यायचा प्रॉब्लेम येतो, हे तुम्ही देऊ शकता. बरोबर. असे खूपशे मण्यांचे तुम्ही प्रकार केलेत काकू. ह्याची रंगसंगती तुम्ही कशी ठरवता? ती येते, तुम्ही एकदा त्याच्यात शिरलात की करायला येतं त्याच्यात. पण मग समजा आता एखाद्या वेळेला एखाद्या कस्टमरनी म्हणलं की मला हा निळा रंग नकोय, मला हिरवा पाहिजे, तर तसं पण तुम्ही मी आधी फोटो पाठवते, रंगांचे फोटो, म्हणजे रंग लिहून पाठवते, काय काय रंग आहेत माझ्याकडे, त्याप्रमाणे मी ते त्यांना करून देते. अच्छा. याच्यामध्ये मण्यांमध्ये किती प्रकार आहेत का? माझ्याकडे जवळजवळ 125 ते 150 प्रकार आहेत. अरे,
म्हणजे तोरणांमध्ये पण बरेच आहेत. आता हे जे तोरण आहे ना, हा, हे आता आंब्याचं आंब्याचं आहे. हे हा. देवघरासाठी लावायला छोटं केलेलं आहे. हा. आणि तुम्हाला हवं तर तुमचं माप द्यायचं दाराचं आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला करून देते. अच्छा, बरं. आणि काकू मला तिथे एक मोत्यांची गुढी पण दिसते, खूप छान केलेली. ती आता गुढी केलेली आहे. हा. समजा तुम्हाला टेबलावर ऑफिसमध्ये ठेवायला हवी हा, असेल हा. तरी ती करून देऊ शकते. बरं. खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये पाट वगैरे पण केलेला आहे. ह्याच्यामध्ये. खूपच छान आहे, मस्त. काकू, हे मण्यांचं जे आपण म्हणतोय, पण हे टिकाऊ तर आहेच आहे, पण वॉश केल्यानंतर धुतल्यानंतर ह्याचे कलर वगैरे नाही, कारण माझे जे रंग वापरते मी मणी ते डबल पॉलिश असते, त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मग हे मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? मण्यांची गुढी आणि ही गुढी ह्याचं मेंटेनन्स कसं तुम्ही? मेंटेनन्स म्हणजे ही मण्यांची गुढी मी व्यवस्थित पॅक करून देते बॉक्समध्ये. त्याच्यामुळे परत तुम्ही त्याच्यात ठेवून देऊ शकता. आणि ही तर प्रॉपर घडी करून आपण पॅक करून ठेवू शकतो. आणि वॉशेबल आहे ती, त्यामुळे त्याला म्हणजे टिकण्याच्या दृष्टीने खूप छान. काकू, ह्या ज्या कापडी म्हणजे खणाच्या म्हणूया आपण, या गुढ्या आहेत आणि मोत्यांची गुढी आता तुम्ही दाखवली. तर ह्या गुढीपाडव्याच्या आधी किती दिवस तुम्ही बनवायला सुरुवात करता? साधारण 1 महिनाभर आधी सुरुवात करते. कारण काय असतं, प्रत्येकाला वेगळा रंग हवा असतो. गुढीत सुद्धा माझ्याकडे 2-3 रंग आहेत आणि गुढी करायला वेळ लागतो. त्याच्यामुळे त्याची ऑर्डर मात्र आधी घ्यायला लागते. ती फक्त मी सॅम्पल पीस म्हणून ठेवते आणि ऑर्डर्स घेते. पण ह्या ज्या आहेत खणाच्या, त्याच्यात माझ्याकडे 10 प्रकार आहेत. 10 म्हणजे रंग आहेत. त्यातले मी तुम्हाला फोटो पाठवते, तुम्ही ऑर्डर दिलीत की, आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला कुरिअर करते. म्हणजे तुम्ही साधारणतः महिनाभर आधी बनवायला सुरुवात करता. पण जर कस्टमरला किंवा आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे तर किती दिवस आधी द्या? कमीत कमी 8 दिवस तरी द्या. म्हणजे कुरिअर जर असेल तर जरा जास्त लवकर द्यायला हवी. 15 दिवस ऑर्डर दिली तर बरं होईल. अच्छा. पण मग ही ऑर्डर द्यायची तर त्यांनी तुम्हाला कसा संपर्क करावा? माझा नंबर मी देऊ शकते. आणि ग्रुपवर तुम्ही आहात कुठल्या? अशा बऱ्याचशा ग्रुपला आहे. म्हणजे तिथनं लोक हे कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि कुरिअर जेव्हा तुम्ही करता तर त्याचं पॅकिंग वगैरे कसं व्यवस्थित पोहोचेल असं असतं? व्यवस्थित पोहोचेल असंच असतं. पण आतापर्यंत माझी कंप्लेंट आली नाहीये. मण्यांच्या वस्तू गेल्या आहेत त्या, त्याच्यामुळे त्यांचे काही आलेलं नाही. पण असं कधी झालंय का की एकदम ऑर्डर आलीये किंवा एखाद्या कस्टमरनी पिवळा रंग, हिरवा रंग सांगितला आणि ते मणी नाही मिळालेत किंवा खण नाही मिळालेत आणि तुम्हाला सांगावं लागलं की हे थोडं ऍडजस्ट करा, या कलर मध्ये नाही मिळते, असं कधी झालंय? असं होतं काही वेळा. कारण मी जेव्हा तुम्हाला रंग पाठवते ना फोटो, ते फोटोपेक्षा मणी वेगळे असतात. पण मग मी काय करते, जर समजा डोंबिवलीतले असेल तर त्यांना सांगते माझ्या घरी येऊन बघा, म्हणजे मग तुम्हाला रंग कळतील. पण असं फार क्वचित होतं रंगाच्या ह्याच्यात. मी स्पेसिफिक सांगते त्यांना की रंग वेगळे दिसू शकतात. आणि तशी दुकानं बरीच असल्यामुळे सर्वसाधारण मिळतात रंग. पण म्हणजे असं कधी झालं नाही? अजून तरी झालं नाहीये. छान, मस्त. आणि हे जेव्हा आपण तुम्ही वस्तू बनवता तर लोकांना तर आवडतातच, म्हणजे ते दिसतच आहे आम्हाला. पण असं म्हणजे मला आता दिसलंय की प्रत्येक सणाच्या दृष्टीने तुम्ही वस्तू बनवलेल्या आहेत. तर आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया, एक सण सांगूया आणि वस्तू दाखवूया. पहिला गणपती बाप्पा. तर गणेश जयंतीच्या निमित्ताने किंवा गणपती बसतात त्या निमित्ताने काय वस्तू आपण बनवू शकतो? त्याच्यासाठी मी हे असं ह्याचं जास्वंदीचं फूल केलेलं आहे आणि त्याच्यात कॉम्बो ऑफर आहे माझी. हा असा मोदक आहे आणि ह्याच्यात 3 रंग असतात. तुम्हाला पिवळा, ऑरेंज किंवा तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे तुम्हाला करून देते. आणि त्याच्यात हे एक दुर्वा केलेले आहेत. त्याच्यात हे विड्याचं पान आहे. पान सुपारी दोन्ही? पान सुपारी आहे. तुम्हाला 2 पानं हवी असतात, आपण जनरली 2 ठेवतो सगळीकडे, त्यामुळे 2 असतील तर 2 असतील. मग याच्यात 2 ठेवली आहेत का तुम्ही? 2 ती जॉईंट केलेली आहेत. किंवा सिंगल हवं असेल तरी सिंगलही मिळू शकतं. त्याच्यानंतर हा कलश ठेवायचा असला तर कलश आहे. हा नारळ मी फिक्स केलेला आहे त्याला, पण मग तो इकडे तिकडे जाऊ शकतो म्हणून फिक्स केलेला आहे. त्याच्यानंतर हा एक उंदीर मामा केलेला आहे. अरे वा, खूपच सुंदर आहे. हा अगदी म्हणजे शेपूट वगैरे पण छान आली आहे त्याची. आणि हा असा तुम्हाला समजा दिवा लावायचा असला की दिवा ठेवू शकता त्याच्यात. खूपच सुंदर आहे. आणि या मण्यांचे रंग पण छान घेतलेत काकू तुम्ही. तसे सिलेक्टेडच आणते मी कलर्स.
खूप सुंदर केलेले आहेत. म्हणजे गणपती बाप्पा पासून वेगवेगळ्या प्रकारचे आपण वस्तू इथे बघतोय. आणि काकू हे काय आहे? हे श्रीराम लिहिलेलं आहे. आणि हे तुम्हाला देवघराला लावायला आहे किंवा तुम्हाला जर मोठं करून हवं असेल दाराला लावायला तरी देते. आणि ह्याच्यात माझ्याकडे ते लिहिलेले सुद्धा 7-8 प्रकार आहेत. स्वामी समर्थ आहे, गजानन प्रसन्न आहे, महालक्ष्मी प्रसन्न आहे. तसं तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे करून देते. तुम्ही दाराचं माप दिलं की त्याप्रमाणे मी तुम्हाला करून देते. म्हणजे दाराचं माप आणि किंवा देवघराचं माप दोन्ही प्रकारात तुम्ही देऊ शकता. किंवा आता हे जे तोरण आहे ना, हे मोठं आहे. ते म्हणजे असं हे आहे बघा, झेंडूची पानं आणि कलश दिसतोय. म्हणजे नुसतं तुम्हाला स्वस्तिकचं हवं असलं तरी स्वस्तिकचं करून देऊ शकते. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी करून देऊ शकते तुम्हाला. हे किती पूर्ण दाराला बसतं? हे दाराला बसतं. तुम्ही दाराचं माप द्यायचं. पण साधारण 3-3.25 फूट असतं. बरोबर. छान, खूपच सुंदर केलेले आहेत काकू वस्तू. आणि जेव्हा आपण श्रावणात पूजा घालतो त्यावेळेला भटजी त्यांनाही वेळ नसतो, आपल्यालाही वेळ नसतो. बरोबर. तर ही ह्याच्या भोवतीची रांगोळी आहे माझी. कसली पूजेच्या ताटाभोवती पण आहे दाखवते, पण ही चौरंगाची आहे. हा एक आहे प्रकार आणि ही एक आहे. तुम्ही जसं सांगाल त्याचे ह्याच्यात सुद्धा माझ्याकडे जवळजवळ 8-9 प्रकार आहेत चौरंगाभोवतीच्या रांगोळी. ह्याला क्रिस्टल लावले, ज्याला जसं डिमांड असेल नाही अशी ती अशी हे घेतली ना की चौरंगाभोवती लावता येते. त्याच्याप्रमाणे ताटाभोवती लावायची असेल तर ह्याच्यात सुद्धा माझ्याकडे जवळजवळ 20-25 प्रकार आहेत. ह्या अशा ते तुम्ही ती साधारण माप तसंच असतं. काकू याच्यामध्ये तुम्ही पांढरा मोती जो आहे हा जास्त वापरलाय, तर याच्यामध्ये कलर मोतीचे पण बनवता येतात? हो, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे करून देते. असं काही नाहीये. हे क्रिस्टल पण आपण सांगू तसे कलरफुल देता येतात आपल्याला. काकू तुम्ही ह्या खूप वस्तू भेट वस्तू म्हणून पण दिल्या असतील, पण भेट वस्तू म्हणून देणं आणि बिझनेसच्या दृष्टीने तो दृष्टिकोन ठेवून विकणं वस्तू, तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही पहिली ऑर्डर कोणाला दिली? पहिली मी जेव्हा आता स्टेटसला ठेवत होते ना त्यावेळेला माझ्या मैत्रिणीने बघून तिची नात यायची होती ऑस्ट्रेलियाहून, त्यामुळे तिने हे प्रकार आता 40-40 पीस करून घेतले माझ्याकडनं. अरे वा, हे दीपस्तंभ आहे. तुम्ही दरवाजाच्या समोर आणि ह्याच्यातही तुम्हाला कस्टमाइज करून घेते. मध्ये एका बाईने माझ्याकडनं 5 फूट करून घेतली, जसे आपण पडदे लावतो ना त्याप्रमाणे तिने माझ्याकडनं करून घेतली. मग ही तुमची पहिली ऑर्डर. पण काय फिलिंग्स होते? आणि ती एकदम छान वाटलं, कारण ती आणि सगळ्यांचे रिव्ह्यू पण खूप छान आले मला, की सगळ्यांना आवडलं. काहीतरी युनिक आयटम आहे ना, युनिक आयटम आहे. भारताबाहेर गेली त्याचं जास्त आपल्याला हे, म्हणजे भारतात तर येईलच तुम्हाला किंवा दिली पण असेल, पण भारताबाहेर गेली आणि त्या लोकांना आवडतं. काकू मोठी ऑर्डर अशी तुम्ही कुठली दिली आतापर्यंत? आता सध्या हे नैवेद्याच्या वाट्या ना माझ्या जवळजवळ 100-125 गेल्या. अरे ह्याच्यात असं नैवेद्याची वाटी ठेवायची असते किंवा निरांजन ठेवू शकता, तुम्ही काही ठेवू शकता, असं काही हे नाहीये. तर त्यांनी आता गिफ्टिंग आयटम म्हणून माझ्याकडनं घेतले. खूप सुंदर आहे. याच्यामध्ये पण तुम्ही रंगसंगती करून देऊ शकते किंवा त्याच्यात मोठा साईज तुम्हाला हवा असेल मोठा तरी करून देऊ शकते. खूप छान आहे काकू ही पण वाटी. काकू ह्या तर वस्तू म्हणजे छानच आहेत, पण अशा युनिक काहीतरी वस्तू मला दिसत आहेत. इथे कलश ठेवलेला दिसतोय, तर कशासाठी? म्हणजे हा कलश ना तुम्ही फुलं बांधायला असेल तर तुम्ही बांधू शकता, पण हा जो कलश आहे ना ते तुम्ही नुसता ह्याच्यात असा बांधलात ना की तुमचा वेळही वाचतो आणि दिसायलाही छान दिसतं आणि फुलं काही वेळेला मिळत नाही, त्यामुळे तो प्रश्न. खूप सुंदर झालाय पहा हा कलश, आणि हा बांधता येतो. खूप छान आहे. रंगसंगती पण अगदी छान झालेली आहे. आणि त्याच्यात सुद्धा जवळजवळ 7-8 नमुने आहेत. ओके, म्हणजे सगळ्या प्रत्येक वस्तूमध्ये तुम्ही हे केलेले आहेत रंगसंगती. खूप छान केलंय काकू हे पण. आणि अजून काही तुमच्या? आणि आता भारताबाहेर निर्माल्य देत नाहीत विसर्जन करायला की आपल्या इथे, त्याच्यासाठी हे मी कापसाची वस्त्र केलेली आहेत. जर तुम्हाला लाल आणि पिवळी हवी असली तर तशी करून देते,
त्या नुसती लाल हवी तरी लालही करून देऊ शकते. बरोबर. तुमची डिमांड असेल तशी करून म्हणजे ते 11ची 7ची 21ची ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे करून देऊ शकते. हे गौरी गणपतीच्या वेळेस पण ते जास्त जातं गौरी गणपतीला. बरोबर, कारण निर्माल्य हे बरोबर आहे. खूप छान आहे काकू. या दोन्ही आयडिया कल्पना खूप सुंदर आहेत आणि आवडल्या आम्हाला, आणि मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना सुद्धा या खूप आवडतील. आपला बिझनेस कुठलाही असो याच्यामध्ये मार्केटिंग हा खूप महत्वाचा असतो. आपण वस्तू बनवतो पण मार्केटिंग हे खूप महत्वाचं आहे. तर या वस्तूंचं मार्केटिंग तुम्ही कसं करता? सुरुवातीला जेव्हा मी मंडळात जायची, आमचेच ग्रुप आहेत तिथे मी त्यांना दाखवायची हे असे असे मी करते, आणि माउथ पब्लिसिटी माझी जास्त झाली. बरोबर. कारण माझं कसं असतं, युनिक आयटम्स आहेत आणि दुसरं म्हणजे मी वेळेत देते. तुम्ही कितीही मोठी ऑर्डर दिली तरी मी ती वेळेत पूर्ण करते आणि त्याच्यामुळे प्रश्न येत नाही कधी. पण मग ही तुम्ही काही वेळेला घरपोच देता की लोक येऊन घेऊन जातात? माझ्या घरी पण येऊन घेऊन जातात आणि कुरिअर पण सेवा देते मी, आणि सर्व ह्याच्यात मी कुरिअर फ्री ठेवलेलं आहे. म्हणजे आता ही तुमची स्कीम आहे? स्कीम आहे, कायमचीच ठेवणार आहे. फ्री आहे. ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कुठेही पाहिजे तरी तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्ही मार्केटिंगसाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही एक्झिबिशन्स वगैरे असे केले? हो, एक्झिबिशन्स मध्ये भाग घेते आणि मीटिंगला वगैरे गेले की तिथेही अनाउन्समेंट वगैरे करते. म्हणजे मार्केटिंग तुम्ही सर्व बाजूनी करता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माउथ पब्लिसिटी खूप महत्वाची आहे की आपल्याला कस्टमर मिळावेत, पण रिपीटेड कस्टमर हे बिझनेस वाढायचा. आता काय असतं ना, गणपतीत माझ्याकडे मैत्रिणींनी नेलं, त्या गणपतीत आलेल्या लोकांनी खूप लोकांनी डिमांड केली आणि त्यांनी माझ्याकडनं घेऊन घेतलं. रिपीटेड कस्टमर असतात फार गरजेचं आहे बिझनेस साठी. काकू, ह्या ज्या वस्तू आहेत या बनवताना तुम्हाला काही अडचणी येतात का? अडचणी अजून आल्या नाहीयेत, पण काही वेळा मणी समजा रविवारी समजा आधी ऑर्डर दिली तर रविवारी मार्केट बंद असतं. त्याच्यामुळे मग जसं डोंबिवलीत मिळेल तसं महागाईने घ्यायला लागतं. पण मी शक्यतोवर ऑर्डर वेळेत पूर्ण करते. कितीही मोठी ऑर्डर असली तरी माझी वेळेत पूर्ण होते आणि त्याच्यासाठी लोक माझ्याकडे परत परत येतात. पण म्हणजे याच्यासाठी लोकांनी पण किंवा आपल्या प्रेक्षकांना हे मी आवाहन करेन की तुम्हाला जर काकूंना ऑर्डर द्यायची असेल तर कमीत कमी 1-2-3 दिवस तरी आधी नक्कीच द्या. तुम्ही एकट्या बनवता की तुमची टीम आहे? नाही, थोडी ऑर्डर असेल तर मी स्वतः एकटी करते, पण जर जास्त असेल तर माझ्या 2-3 मैत्रिणी आहेत ज्या मला मदत करतात. अच्छा, म्हणजे फक्त जास्त ऑर्डर असेल तर त्या येतात, नाही तर हे सगळं तुम्ही एकट्या करताय? डिझायनिंग, रॉ मटेरियल आणण्यापासून सगळं तुम्ही एकट्या करता. काकू, कुठलाही बिझनेस म्हटलं की फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तुमची मुलगी कशी तुम्हाला सपोर्ट करते? दोघांचाही मला सपोर्ट खूप होता. अगदी म्हणजे खूपच छान सपोर्ट होता त्यांचा, आणि त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत आपण. मुलगी तुमची याच्यामध्ये काही डिझाईन्स वगैरे सजेस्ट करते तुम्हाला? नाही, मुलगी नाही, कारण ती स्वतः सीए असल्यामुळे ती फील्डच वेगळं आहे तिचं. बरोबर, पण तिचे व्ह्यूज किंवा रिव्ह्यूज म्हणू आपण, आई हे छान झालंय वगैरे? नाही, मी कुठली नवीन वस्तू केली की पहिली तिला दाखवते, मग तिचं ओके आलं की पुढे जाते. ती लगेच पाठवते मला ओके म्हणून. असं मैत्रिणींचं वगैरे तुमचं काही? मैत्रिणींचे आहेत ना, मैत्रिणींचे पण आहेत सगळ्यांचे लगेच माझं स्टेटसला मी बऱ्याच वेळा ठेवते. ते ठेवलं की लगेच त्यांचे रिपोर्ट्स येतात मला, नातलकांचे येतात, मैत्रिणींचे येतात, आणि ते खूप महत्वाचे आहेत. आणि त्याच्या असं कधी झालंय का काकू की तुम्ही एखादी नवीन वस्तू बनवली आहे पण त्याच्यात कोणीतरी सजेशन सांगितलंय आणि तुम्हाला ते खूप आवडलंय? हो, होतं ना असं कधीतरी, काही वेळा होतं. मग ते मी स्वीकारते की तुम्ही मला सजेशन द्या, मी त्याच्यात सुधारणा करेन असं. काकू, कुठल्याही बिझनेसला थोडासा स्लॅक सीझन असतो है ना, तर अशा वेळेला ह्या मण्यांच्या वस्तू किंवा गुढी ह्याच्या व्यतिरिक्त मग स्लॅक सीझनला तुम्ही काय करता? माझ्याकडे विविध प्रकारच्या बॅगा आहेत. तुम्हाला हळदी कुंकाला द्यायच्या असल्या किंवा लग्नात रिटर्न गिफ्ट द्यायला हव्या असल्या तर अशा स्लिंग बॅग्स आहेत ज्या तुम्ही कापडाच्या ऐवजी देऊ शकते. अशा ह्या आहेत स्लिंग बॅग. या खणाच्या आहेत, आणि ह्या खणाच्या असतात. ह्याच्यात कुठल्या तुम्हाला पाहिजेत तशा शिवून देऊ शकते, किंवा तुम्हाला जर ब्लाउज पीस मिळाले आणि ते तुम्हाला वापरायचे नसले तर त्याच्याही मी शिवून देते त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याच्यात तुम्ही सांगाल ते साईज करून देते. आणि त्याच्यात हा एक युनिक आयटम आहे, ही पण स्लिंग बॅग आहे. याला 4 खप्पे आहेत, 1, 2, 3 आणि 4. आणि ह्याला अशी सोय केलेली आहे की वेलक्रो लावला तर एक तर कापड खराब होतं
हा. आणि गर्दीत ओढलं जाण्याचे चान्स असतात, म्हणून हा. ह्याला असे 2 रिंग लावलेले आहेत. बर. त्या 2 रिंग मधनं घालायची हा. आणि एका रिंग मधनं तुम्ही काढायची. म्हणजे काकू पूर्वीच्या काळी दप्तरला असायचं. हा. आणि हे असं इथे घातलं हा. की किती गर्दी किंवा कुठेही ओढलं गेलं ना हा. तरी हे होत नाही. बरं, तुम्ही भजनाला वगैरे गेलात किंवा ह्याच्यात छोटीशी पाण्याची बाटली, तुमचं काही सामान राहू शकतं. आणि त्याला खूप बॅक छान साईडला आहे. असा एक चोर कप्पा आहे जिथे तो तुमचं काही इम्पॉर्टंट वस्तू महत्वाचे. ठेवू शकते. हा. खूप छान आहे. आणि मला ही कल्पना खूप आवडली तुमची. हे रिंग लावलेल्या आहेत त्या खूप सुंदर आहे. आणि विविध प्रकारच्या बॅग्स आहेत माझ्याकडे. बर. साडी कव्हर्स आहेत. बर. आणि ते शू कव्हर एक शिवलेलं आहे. बर. हे मी स्वतः शिवते. बर. आणि वरती प्रिंट करून घेते मैत्रिणीकडनं. अच्छा. ती माझी मैत्रीण मला प्रिंट करून देते. म्हणजे आधी तुम्ही शिवून घेता आणि मग प्रिंट करून देते. खूप त्याच्यामुळे आणि त्याच्यात सुद्धा एक ट्रॅव्हलिंग साठी हा एक केलेला आहे. तुम्हाला फॅमिलीने जेव्हा जायचं असेल तेव्हा हे असं हे केलेलं आहे की त्याच्यात तुमचे 6 शूज जोड बसू शकतात. अच्छा, म्हणजे तो सिंगल मध्ये आहे. तो सिंगल मध्ये आणि हे 6 फॅमिलीसाठी किंवा तुम्हाला समजा अगदी मॅचिंग न्यायची असली तरी नेऊ. आणि हा नंतर बंद केला की तुम्ही सुटकेस सारखं म्हणून पण ठेवू शकता. बरोबर. आणि हे सगळे वॉशेबल आहे आणि शूज ठेवतोय कोणाला कळणारही नाही. त्याच्यामुळे खूप छान आहे. म्हणजे याच्या जेव्हा स्लॅक थोडासा असेल त्यावेळेला तुम्ही बॅगांचंही करता. या बॅगाच्या सगळ्या तुम्ही शिवता? आम्ही शिवते किंवा शिवून घेते. जेव्हा खूप मोठी ऑर्डर तरच प्रश्न येतो. बरोबर. अदरवाईज मी शिवते. काकू, ह्या ज्या वस्तू बनवतात प्रत्येकालाच आवडत आहेत, पण शिकायची पण उत्सुकता असते सगळ्यांना. तर तुम्ही ह्याच्यासाठी काही वर्कशॉप्स वगैरे घेता? वर्कशॉप्स घेते किंवा माझ्याकडे घरी पण शिकायला येतात. अच्छा. बायका. बर. त्यांना मी त्यांच्या वेळेप्रमाणे तसं शिकवते. काय काय म्हणजे सगळ्या वस्तू शिकवते. पर्स आहेत त्याच्यात, त्याच्यानंतर मोत्याच्या वस्तू आहेत. बर. पण मग याचे मोत्यांच्या वस्तूंचे वर्कशॉप वेगळे, बॅगेचे वेगळे असे घेतात की कसं? तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे घेते. म्हणजे आणि मी सिंगल एकटी कोणी आली तरी तिला शिकवते. असं काही प्रत्येक बॅचला 5-6 पाहिजे तसं नाहीये. असं काही नाही. शिवण्याच्या दृष्टीने मी शक्यतो एकटी बाईच घेते, कारण तिला मग जास्त लक्ष देऊन तिच्याकडे व्यवस्थित शिवून घेतलं जातं. पण मग हे तुम्ही ऑनलाईन घेता की ऑफलाईन घेता? अजून ऑनलाईन चालू केले नाहीये. बरं. कारण ह्या काही गोष्टी आहेत ना त्या ऑनलाईन नाही शिकवून जमत. बरोबर. तर ते पर्सचं चाललंय माझं. पण ते ऑनलाईन नाही, ऑफलाईनच असतं. म्हणजे व्यवस्थित लक्ष देता येतं. लक्ष देता येतं. काकू, बिझनेस म्हटलं की कॉम्पिटिशन आली, कुठलाही असो. तुम्ही या बिझनेसला बॅगांचा असो, मोत्यांचा असो किंवा गुढीचा असो, सगळीकडे कॉम्पिटिशन आहे. कसं तोंड देता किंवा कसं सामोरे जाता? सामोरे म्हणजे मी प्रत्येक कस्टमरला सांगते की माझ्या कुठल्याही वस्तूमध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये. माझ्या वस्तू तुम्हाला आत्ता महाग वाटतील पण 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. कारण माझ्याकडच्या पर्स बघून लोक परत येतात. म्हणजे मध्ये एकदा असं झालं की माझ्याकडनं एका बाईने पर्स घेतल्या आणि तिने एक्झिबिशन लावलं. मला मैत्रिणीचा फोन आला की पाध्ये मॅडम, हे तुमच्याशिवाय कोणी शिवलेलं नाहीये, तुमच्याकडनं बॅगा घेतल्या होत्या का तिने? म्हणजे इतकं माझं शिवण सगळीकडे व्यवस्थित असतं की कोणी कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही मी. त्याच्यामुळे आणि प्रत्येक ह्याला डबल शिवण असते, कितीही मोठी ऑर्डर असली तरी तो काही प्रश्न येत नाही मला. म्हणजे कुठलेही, म्हणजे मोत्यांचं असो, बॅगांचं असो, तरी कॉम्प्रोमाइज नाही. वस्तूमध्ये कुठलेही कॉम्प्रोमाइज नाही. त्यामुळेच तुम्हाला रिपीटेड कस्टमर येतात की जे बिझनेस साठी खूप महत्वाचे आहेत. कारण रिसेलर पण आहेत माझ्याकडे आणि त्या पण तेच म्हणतात की मला तुमच्याशिवाय वस्तू मिळत नाहीत, म्हणून तुमच्या सारख्या मिळत नाहीत आम्हाला. बरं. पण काकू, रिसेलिंगचा आता तुम्ही उल्लेख केला, तर तुमच्याकडे रिसेलर आहेत किंवा तुम्ही असं देता रिसेलिंगला? माझ्याकडे थोडेसे आहेत. पण ज्यांना कोणाला यायचं असेल तर ते माझ्याकडे येऊन भेटून आपण बोलू आणि त्याच्यानंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्ही स्वतः वस्तू विकत घेऊन जाऊ शकता आणि नंतर मग ऑर्डर द्यायची किंवा मी तुम्हाला फोटो पाठवते. तुमची ऑर्डर जशी असेल तशी त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर घ्यायची आणि द्यायचं. पण याच्यामध्ये तुम्ही मोत्यांच्याही वस्तू देणार आणि बॅग्स पण मोत्यांच्याही वस्तू देते, बॅग्स पण देते. पण मग रिसेलर जे आहेत त्यांनी किती दिवस आधी ऑर्डर द्यावी? समजा त्यांनी सुरू केला बिझनेस रिसेलिंगचा, तर कुठल्या किती दिवस ऑर्डर द्यायची आधी? डिपेंड आहे. तुमच्या जर मोठी ऑर्डर असेल तर लवकर द्यायला पाहिजे. 1-2 पीस असले तर 1-2 दिवसात होऊ शकतं. बरोबर.
ते जेव्हा रिसेलर ठरवतोय किंवा आता XYZ हे आहेत, तर त्यांनी आधी वस्तू बघायला तुमच्याकडे येऊ शकतात, ते बघायला येऊ शकतात. बरोबर, कारण त्याच्याशिवाय ठरवता येणार नाही कुठले आहेत ते. बरोबर, म्हणजे रिसेलर्सला तुम्ही देऊ शकता रिसेलिंगला. म्हणजे मी प्रेक्षकांनाही आवाहन करेन की ज्यांना कोणाला रिसेलिंगला वस्तू हव्या असतील तर त्यांनी नक्की काकूंना संपर्क करावा. काकू, अजून काही तुम्ही म्हणालात की युनिक काही वस्तू आहेत बनवलेल्या, युनिक त्या दाखवताय? एक केळीचं पान आहे, छोटस आहे, ह्याच्यात तुम्हाला मोठं पण मिळू शकतं, ताटाखाली बसेल असं. म्हणजे नैवेद्याचं वगैरे जर केळीचं पान मिळालं नाही तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता. बरोबर. त्याच्यानंतर ही पावलं आहेत, जेव्हा गौरी आपण आणतो तेव्हा पावलं लागतात हळदीची आणि कुंकाची, बरोबर, त्याच्यासाठी ही केलेली आहेत की तुम्ही 7-7 पावलांचं हे असतं. आणि आता ह्याच्यात माझे एक हे असं आलंय डोक्यात की जेव्हा आपण सप्तपती लग्नात रुखवतात ठेवतो तेव्हा एक पाऊल असं लावून त्याच्या भोवती त्याची माहिती लिहायची. खूप छान आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे पूर्ण चैत्रांगण पण आहे, त्याच्यात 50 वस्तू आहेत. फक्त त्याची ऑर्डर लवकर द्यायला लागते. हे असं एक कासव केलेलं आहे की जे काचेचा ठेवायला प्रॉब्लेम जर तुम्हाला वाटला तर तुम्ही मण्यांचं देवघरात ठेवू शकता. त्याच्यानंतर एक वेगळा आयटम आहे केलेला मी, हा असा पडदे आपले जे वेलक्रोचे असतात त्याला जी पट्टी असते ते वेलक्रो खराब होतो, त्याच्यामुळे हा जर पडदा असेल तर ही पट्टी केलेली आहे आणि ते तुम्ही असे लावलं की दिसायला पण छान दिसतं आणि वेलक्रोमुळे कापड खराब जे होतं ते तुमचं होत नाही. असं हे ह्याला मागे हुक आहे का? हुक वगैरे केलेले आहे. फक्त तुम्हाला ऑर्डर जेव्हा द्यायची तेव्हा ह्याचं जेव्हा पॅक करता त्याचं माप द्यायचं, म्हणजे त्या प्रमाणात मी करून देते. खूप छान, वेगळा हा प्रकार आहे. आणि छोटे असे कंदील केलेले आहेत दिवाळीसाठी. त्याच्यातही 2-3 प्रकार आहेत. तसे हे जर तुम्हाला हवे असले तर ते करून देऊ शकते. आणि हा एक युनिक आयटम केलेला आहे. अरे वा, ते म्हणजे खूप सुंदर आहे. मण्यांची माळ आहे, त्याच्यात अशी ठेवून हे तुम्ही लावू शकता दिवाळीच्या वेळेला. फक्त ही मला करायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे ऑर्डर लवकर द्यायला लागते. काकू, तो जो छोटा आकाश कंदील लावला त्याच्यामध्ये असा दिवा लावता येईल का आपल्याला? हो, येतो ना दिवा लावायला. आहे ना, दुसरे 2-4 प्रकार आहेत तर त्याच्यातही दिवा लावता येतो. खूप सुंदर LED आहे, LED लावू शकतो आपण. बरोबर आहे. खूप छान आहे हा प्रकार. आणि सगळेच म्हणजे मला वाटते सगळ्या भेटवस्तूंसाठी खूप सुंदर कलेक्शन आहे. काकू, ह्या समजा सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कोणी आलं, त्यांनी खरेदी केल्या, तर अशी काही तुमची ऑफर आहे का? प्रत्येक आहे. म्हणजे साधारण 500-700च्या वर जर तुमची खरेदी झाली तर त्याच्यावर मी छोट्या वस्तू देते. माझ्याकडे किचन्स आहेत मण्यांच्या, तसे देते, किंवा पर्स मध्ये सामोसे केलेले आहेत तसे देते. जशी तुमची डिमांड म्हणजे वाढेल किंमत तसे माझ्याकडनं तुम्हाला गिफ्ट असतं. म्हणजे जशी खरेदी आहे तसे तुमचे वेगवेगळे गिफ्ट आहे. आणि सर्वसाधारण मी प्रत्येक ह्याच्यावर म्हणजे प्रत्येक पहिल्या कस्टमरला हे गिफ्ट देतेच. पावलं देते, लक्ष्मीची तुम्ही देवघरात ठेवा ती. खूप छान कल्पना आहे काकू. आणि खूप म्हणजे छान वाटलं आम्हाला येऊन इथे. वस्तू मला पण छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि तुम्ही तुमचा आता खरं गुढीचा सीझन आहे, या सीझन मध्ये वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा खूप छान मारल्या, आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आमच्या मयूर फूड्स कुक्ड विथ केअर यातर्फे ही तुम्हाला छोटीशी भेट आहे. मयूर फूड्सचे आमचे मिलेट्सचे प्रॉडक्ट्स आहेत आणि रेग्युलर पण प्रॉडक्ट्स आहेत. तर कशी वाटली आज आमची डोंबिवलीतली मुलाखत नीला काकूंबरोबर झालेली? खरंच खूप छान वाटलं आम्हाला पण इथे येऊन. तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल आणि जर काकूंच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर आम्ही त्यांचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्या वस्तू खरेदी करा. गुढी पण आहे, मोत्यांच्या वस्तू पण आहेत. आणि जर माझी नीला काकूंबरोबरची ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.